महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची तरतूद मागासवर्ग आयोगाच्या अहवालात करण्यात आली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी सुद्धा आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, तर मराठा आरक्षणाच्या मसुद्यामध्ये नेमकं काय आहे? तर मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची तरतूद आहे। पुन्हा एकदा जाऊयात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। योगेश, वृषाली, ज्या पद्धतीने एक माहिती मिळते, अर्थातच विधेयकाचा जो काही मसुदा आहे त्यानुसार मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार अशा पद्धतीचं एकूण आयोगाकडून शिफारस करण्यात आलेली आहे। साधारणतः सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासलेला आहे असं सुद्धा विधेयकात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या काही राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यासोबतच अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे। त्यासोबतच बदली संदर्भात किंवा प्रतिनियुक्ती संदर्भात करायची असल्यास त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण लागू असेल अशा पद्धतीचं विधेयकात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि हे विधेयक आता सभागृहात मांडलं जाईल, यावर चर्चा केली जाईल। मात्र ज्या पद्धतीने मागासवर्गीय आयोगाने जो काही अहवाल दिलेला आहे या अहवालानुसार हे विधेयक तयार करण्यात आलेलं आहे, ज्यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला साधारणतः 10% आरक्षण दिले जाईल अशा पद्धतीची एक शिफारस मागासवर्गीय आयोगाकडून करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातलं विधेयक थोड्याच वेळात मांडलं जाईल आणि त्यावरती चर्चा करून नेमकं हे विधेयक पारित केले जाईल का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने या विधेयकातला जो काही मसुदा आहे त्यानुसार मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं एकूणच त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। वृषाली, योगेश, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 16 पानांचा हा मसुदा आहे आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे की यावर सविस्तर चर्चा जी आहे ती केली जावी। या प्रस्तावावर चर्चा करत असताना फक्त गटनेत्यांनाच बोलण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे, मात्र सर्व आमदारांना आपलं मत मांडायचं आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे। वृषाली, निश्चितच आज हे एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच सरकारकडून जो काही प्रयत्न असणार आहे तो अर्थातच गटनेते यावरती बोलणार आहेत आणि जो काही 16 पानी हे विधेयक असणार आहे त्यावरती सर्व जर आमदार चर्चा करायला लागले तर विधेयकाचा कालावधी हा वाढणार।